राज्य शासनाने संच मान्यतेचे जुने निकष बदलून नवे निकष प्रणाली लागू केली असून ही ऑनलाईन संच मान्यता निकष तत्काळ रद्द करावेत या मागणीसाठी लातूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या वतीनं लातूरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भव्य धरणे आणि निदर्शन आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनात राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला तर शासनाने मागण्या मान्य न केल्यास बेमुदत व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला असून या आंदोलनात शिक्षक प्राध्यापक आणि संस्थाचालक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। जुक्ता संघटनेने जे आंदोलन सुरू केलेले आहे त्या संघटनेच्या सर्वांना आमचा संस्थाचालकाचा पाठिंबा आहे। संस्थाचालकाचे प्रश्न काही वेगळे नसतात, प्राध्यापकाचे प्रश्न वेगळे नसतात। मला एक नोंद करायची आहे सर, गेल्या 2012 पासून कायम अनुदान हे तत्व स्वीकारलं, ते अनुदान आणण्यासाठी 10 वर्ष लढाई करावी लागली। आता हे प्राध्यापक कुठं नोकरीवर 20%, 40%, 60%, 80% पगार उचलत असताना त्यांना सरप्लस पुन्हा डोक्यावर मात्र ओझा केलेला आहे। हे आमच्या सारख्याला दुःख जाणवलेलं आहे। ते बिचारे आता रिटायरमेंट आले सर, माझ्याकडे 1-2 प्राध्यापक आता 2 वर्ष रिटायर होणार आहेत आणि अशा वेळेस मात्र त्यांचा पगारी काढून घ्यायचा। बरं, सरप्लस दोष असताना जाणार कुठं तुम्ही? सगळ्याच महाविद्यालयामध्ये सरप्लस होत असतील ते त्यांना पाठवणार। आम्ही सुद्धा युक्ता संघटनेमध्ये काम करताना सरप्लस नेम आम्ही केलेला आहे, पण माझी सरकारला विनंती, अधिकाऱ्याला विनंती आहे, विनाकारण प्रेज्युडिस माइंडने या वर्गाकडे तुम्ही कृपया करून बघू नका। जुनी सुद्धा शिक्षण मंत्री होते, या समाजाचा सर्वात महत्वाचा बुद्धिवादी वर्ग कोणता असेल तर प्राध्यापक आणि शिक्षक आहे। या लोकांना मते विनाकारण डिवचू नका। पण माझी सर्वांना विनंती आहे की हे जे तुम्हाला 20 ते 30 केले ते माघारी घ्या। कानेकांचं म्हणणं की 45 50 करा, परंतु आम्हा लोकांना सवलत द्या। विशेषतः +2 11वी 12वी हेच खरं तर या शिक्षणाचा टर्निंग पॉइंट आहे आणि तिथे तुम्ही अन्याय करत असाल तर हा वर्ग आता गप्प बसणार नाही, एवढी मी आपल्याला विनंती करतो। लातूर विभागीय जुक्ता संघटना शासनाने जी काही अन्यायकारक संच मान्यता होऊ घातलेली आहे त्या विरोधात आज धरणे आंदोलन करत आहे। याच्या अगोदर सुद्धा महासंघाने वेळोवेळी सांगितल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन लातूर विभागामध्ये केलेले आहेत। महासंघाचे अध्यक्ष, सचिव आणि महासंघाचे इतर पदाधिकारी ही संच मान्यता होऊ नयेत आणि हजारो शिक्षकांना सरप्लस करू नये यासाठी वेळोवेळी माननीय शिक्षण मंत्री यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला शिक्षण विभागाने कधीही संधी दिलेली नाही महासंघाला बोलायची। त्याचबरोबर माननीय आयुक्तांनी सुद्धा सांगितलेलं होतं की संच मान्यता ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळी कोणावरही अन्याय होणार नाही, परंतु संच मान्यतेचा ड्रॉप ज्यावेळेस बाहेर पडला 27 मेला त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की ही संच मान्यता जर आपल्याला आली तर आपले हजारो बांधव या महाराष्ट्रातून सरप्लस होतील, काही बांधवांना तर नोकरी गमवावी लागेल आणि रस्त्यावर उतरावं लागेल। अशा पद्धतीची वाईट अवस्था शिक्षकावर येऊ नये यासाठी महासंघ वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनुसार आज 23 तारखेपासून 22 तारखेपासून आपलं अधिवेशन सुरू आहे आणि 23 तारखेपासून आपण ह्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा विचारात घेतला जावा यासाठी महाराष्ट्रभर काल वेगवेगळ्या विभागात, आज लातूर विभाग, पुणे विभाग आणि 23 तारखेच्या नंतर परत 24 तारीख, 25 तारीख आणि 30 तारखेला आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन आमचं असेल। कारण ही संच मान्यता आमच्यावर अन्याय करणारी आहे, ही रद्द झाली पाहिजे। प्रचलित पद्धतीनुसार जी काही वर्कलोड धरला जात होता त्याच पद्धतीने वर्कलोड धरावा। 20 विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक होतं तेच कायम ठेवावं, संयुक्त तुकडीचा वर्कलोड धरला जावा आणि त्याचबरोबर जे काही 2 विषय होते त्या 2 विषयांचा सुद्धा वर्कलोड धरून संच मान्यता व्हावी। ऑनलाईन 2014ला जी काही झालेली होती प्रयत्न झालेला होता त्याच पद्धतीने तसं तर हे 2024-25 वर्ष संपलेलं आहे, ही संच मान्यता ऑफलाईनच पद्धतीने द्यायला पाहिजे आणि हीच मागणी आम्ही आज ठिकाणी करतोय। आणि जर शासनाने ही मागणी जर आमची मान्य नाही केली, ऑफलाईन पद्धतीने संच मान्यता नाही दिली किंवा प्रचलित पद्धतीने जर नाही दिली तर याच्यानंतरचा संप हा आमचा बेमुदत संप असेल आणि तो संप आम्ही महाराष्ट्रभर यशस्वी करणार आहेत आणि ही जी काही शासनाने आमच्यावर अन्यायकारक संच मान्यता लादलेली आहे ती रद्द करण्यासाठी आम्ही शासनाला भाग पाडणार। मी प्राध्यापक शिवराम सूर्यवंशी, लातूर जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचा महासंघाचा उपाध्यक्ष।